नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन मिनी व्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग सर्वांना आणि जय एकविरा. सो आजचा व्लॉग पुन्हा एकदा मी स्टार्ट करतो आहे. वाजले 8:30. निघाला थोडासा उशीर झाला बिकॉज सगळं आवरेपर्यंत मी बघा काल कपडे धुतले, चादरी बघा मी कशा पडद्याच्या दांडीला सुकवले आणि अर्धे खुर्चीन ठेवले, अर्धे बेडरूममध्ये पण आहेत, तसे वाळत टाकलेत जसे जमेल तसे. आणि काय मंगळवार, आणि मंगळवार म्हणजे आपल्या एकविराईचा वार, आपल्या आई माऊली. पण आज मंगळवार आहे आणि आज आपल्या गाणी वाजणार नाही असं होऊ. आज तुम्हाला दाखवतो आम्ही कुठली गाणी ऐकतो. मंडळी, आता मी निघालोय कामाला जायला. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन माझ्या कामाची सुरुवात करतो. मी आता आलोय दादर स्टेशनला, बघू शकता. गुड इव्हनिंग सर्वांना, जय एकविरा. सो आजचा व्लॉग, मी सकाळी गेलेलो कामाला, कामावून आलो, फ्रेश झालो. वाजले बघ किती, 8 वाजले. 8 आणि 8चा आज आपल्या घरी आलेला आहे आपला भाऊ, म्हणजे आपला भाऊ दादूस, रोहित दादूस आज आपल्याला काहीतरी मस्त एक रेसिपी देतोय बनवून. बिकॉज मला खूप खायची इच्छा होती. दादूचं मी किती बरं बोलतो बरं, मला बनव. तर दादूसने आज टाईम काढला आणि आले आमच्या घरात रेसिपी बनवत. पण ती रेसिपी कुठली आहे तुम्हाला दाखवते बरं, थांबा. रोहित दादूस काय करतोस आज? पनीर चिल्ली. अरे वा, पनीर मस्त त्यांनी क्रिस्पी करण्यासाठी ठेवलेलं आहे. इथे त्यांनी क्रिस्पीची सगळी तयारी केली आहे. दादू थँक्यू सो मच, मला पनीर क्रिस्पी खायला घालतोय, खूप भारी वाटलं. दादू आता अजून किती वेळ लागणार? अर्धा तास वाजले बघा, 8-10 म्हणजे हाय, टाईम आहे अजून. सो त्याला मी तर मदत करतो. मी स्वतः आलेलो लेट आणि फ्रेश व्हायला मला थोडा वेळ लागला. तुला काय मदत करू मी? माझी मदत म्हणजे छोटी मोठी असते. आमचा बोलतो भाई, मी तर बोलणार होतो शेफचं काहीतरी कर, बरं वाटतं. बायको असेल ना बरं, याची पक्की हौशी असेल ना बायको, याची जाम हौशी असेल. मी पण जाम हौशी आहे. ब्लॉग नको ना बघितलं यार, जेवणा बनतं मला समज नाही काय. पाच गॅस ठेवला, तो ठेवायचा पनीर काढायचं आहे, घालायचं चालू काय दोन्ही बाजून घालायचं. माझा ह्याच्यात दुसरं बघा, आमचा दादूस परत टाकते क्रिस्पी होण्यासाठी दुसरे लॉट ऑफ पनीर. दादू आता हे टाकल्यावर किती वेळ आणि तू पलटशील? बिचारा चटका लागला. फास्ट नाही घ्यायचं. जाम मेहनती आहे पोरे आमचा. बायको आवरी गुणी मिळेल ना तुला, टेन्शन घेऊ नको. फक्त मला खुश ठेव खाण्यामध्ये बस. संपलं. आता हे चिलीची पण तयारी करून ठेवली आहे. अरे काय झाला बाबा, पिसलला बघ केवढा तेलाचा चटका लागलाय बिचाराला. बघू शकता त्याने क्रिस्पी बनवली, आता खातो बघ. लव यू. एक नंबर क्रिस्पी झाली आहे. ती जे चिली बनेल ना, एक नंबर लागेल. थँक्यू सो मच. गाई रोट्या घ्यायला आलेलो मी आहे बघा. आणि आपल्या दादूची फरमाई म्हणजे चाट, फण्या चाट काहीतरी असतं, ते घेतलंय. दादूला खायचं होतं म्हणून. पण तुला कसं लागतं गाईस? आता दादूसाठी मी बघा चाट आणलाय, भारी चाट झाला. बघू शकता पनीर क्रिस्पी केलं त्याने आणि ते ग्रेव्ही बनवत ठेवली आहे. कलर पण चेंज होते बघ, उकडल्यानंतर बघ, उकडल्या बघ कलर बघ कसा होते. ते घट्ट होतं म्हणून मी मसाला टाकले. जशी बारीक याच्यावर केली ना तर चांगली लागते भाताई. कलर चेंज होतो थोडा थोडासा, ते म्हणून सोया सॉस वेगळं टाकायचं जास्त.
भाई रावत झाली रावत. असा भाऊ मिळाला नशीब लागते, नशीब समजलं का. आले कळव्या नाक्यावर, रोहितला सोडायला आलेलो. तो रोहित गेला, त्याला रिक्षात बसून दिलं आणि तो गेला घरी गावात. आता मी आलो मलाही घेतो आता जरा खायला, भूक लागले तरी गोड खाऊया म्हणून. स्वीट खाल्लं ना मलाही खातो. मलाही हे बघा कसं बघते, याला बोलतो नको नको खाऊ. मलाही खाल्लं फटाफट. पसारा खूप आहे घरामध्ये, तर त्या सगळं आवरायचं आहे. भूक आईच. आता रोहित गेला तर यो सगळा पसारा बघा कसा पडलाय भांड्यांचा. पण रेसिपी एक नंबर होती, भारी होती रेसिपी, प्रचंड भारी होती. रोहितने रेसिपी बनवली आणि आम्ही ती डायनिंग टेबलवर जेवायला बसलो. आणि जेवायला बसल्यावर आमच्या गप्पा गोष्टी आणि आमचं एक्स्ट्रीम लेवलचं हसणं, खाणं पिणं सगळ्या गोष्टी म्हणजे करून असं बोलून चालून जेवताना असं लक्षातच राहिलं की ब्लॉग काढायचा. आणि तो जेव्हा गेला तेव्हा वाटलं अरे हा भाई ब्लॉग काढायचा होता जेवताना. म्हटलं अरे बाबा जाऊ दे. पण ते बोलतात ना, तो एक बॉन्ड वेगळा असतो. तो बॉन्ड कोणाला दिसू नये म्हणून मे बी असेल, आमच्या दोघांच्या पण लक्षात नाही. पण ठीक. तर मंडळी बघू शकता मी कसं क्लीन स्वच्छ केलेलं आहे किचन. आता मस्त घासून पुसून सगळं ऑइल बिल्स आणि ते सगळं साफ करून सगळं ठेवलेलं आहे. वाजले 10. तर मंडळी आता मी तुम्हाला काय ते दाखवणार आहे, ते बघून तुम्ही पण खूप भारी वाटेल. तुम्हाला दाखवतो, चला. तर मंडळी आता तुम्हाला मी काय दाखवतो, थांबा वेट. टंटनांड काय लिहिले बघा, नारली पुनवचा. पुढे बॅक साईडला काय लिहिले बघा, नारळ मानाचा आई कुंकाई व शितलाईचा विटावा कोलीवाडा. तर हा टी शर्ट कोणी दिला, तर हा टी शर्ट दिला आपल्या कर्णेश दादाने. कर्णेश दादाला बोललेलो की दादा टी शर्ट एखादा मिळालं तर बघ. तर दादाला मी सकाळीच बोलते आणि दादाने रात्री मला फोन केला की दादूच मला टी शर्ट आलाय बरं तुझा, तू घेऊन जा. सो बघा हा आमच्या गावातला टी शर्ट आहे असा. सो आम्ही सगळे नारली पौर्णिमेला गुरुवारी सगळे आम्ही असे टी शर्ट सेम छापलेले घालणार आहोत. सो थँक्यू सो मच दादा मला दिल्याबद्दल. तसं तर मी घेतो दरवर्षी, पण आपल्या कर्णेश दादाकडून फर्स्ट टाइम मागितलेलं. बिकॉज आमचे नानासा वगैरे आणतात सगळे, पण त्याने मी आता नानासांना वेळ नसून नानासा बाहेर गेलेत म्हणून मी कर्णेश दादाला सांगितलेलं. त्याने भारी टी शर्ट दिलाय, मला आवडला. सो तुम्ही पण मंडळी येत्या गुरुवारी 27 तारखेला नारली पौर्णिमेला नक्की या विटावा कोळीवाड्यामध्ये. विटावा कोळीवाड्याचा मानाचा नारळ कसं निघतो, काय काय मजा मस्ती असते, सगळे कोळी वेशामध्ये कसे येतात ते सगळं मी तुम्हाला गुरुवारीचा ब्लॉग मी दाखवणार आहे. आणि आजचा व्लॉग तर खूप भारी होता. म्हणजे आज पनीर चिल्ली पण खाल्ली आणि रोहितने बनवलं. रोहित जर हा व्लॉग बघत असेल तर थँक्यू सो मच रोहित, खूप भारी वाटलं पनीर चिल्ली खाऊन. आणि असेच अनेक रेसिपीज मला बनवून खायला घालत जा, बस एवढंच बोलेन. आणि आता वाजले 10. सो आजचा व्लॉग मी इथेच वाइंड अप करतो. सो भेटूया पुणे एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत कमेंट लाईक शेअर नक्की करा आणि अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आता निरोप घ्यायची वेळ झाली आहे. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड बाय, शुभरात्री, जय एकवीरा.